हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आज बसणार आहेत गणपती आणि सगळ्यांच्याच घरी आज छान असे गणपती बसणार आहेत आणि मी पण गणपती बसवण्यासाठी आम्हाला औंधला जायचं आहे. त्यासाठी खूप छान अशी साडी घालून तयार झाली होती आणि बाहेर बघा पावसाचं कसं वातावरण वगैरे झालं होतं आणि थोडा थोडा पाऊस येत होता. कालची जी पूजा होती ती फक्त मी जे आपलं पाट चौरंगावरती मांडलं होतं ते चौरंग हलवून ठेवला फक्त थोडासा आणि म्हटलं आल्यानंतर हे सगळं आवरता येईल, कारण आता आम्हाला खूपच गडबड झाली होती आणि रात्री पण त्यांना यायला खूपच वेळ झाला होता, कारण गणपती वगैरे बुक करायला गेले होते आणि येताना घरचा गणपती सुद्धा घेऊन आले, कारण सकाळी मग उठल्यानंतर डायरेक्ट औंधलाच जायचं होतं म्हणून स्टोअरचा गणपती स्टोअरमध्ये ठेवला आणि इकडचा गणपती इकडे घेऊन आले. हे बघा, ऐसे चाललं होतं मला पुढं बसायचं, पण पुढं गणपती बाप्पांना बसवलं होतं आणि आम्ही मागं बसलो होतो. तर त्याचं किरकिर सारखी चालू होती म्हणून पप्पांनी थांबवली. साईडला दुकानातनं चॉकलेट आणून दिले त्याला आणि म्हटले, दर बाळा आज तू हे चॉकलेट खा. तरी सुद्धा त्याचं चाललं होतं ते मला तिथं बसायचं आहे, पण त्याला म्हटलं आज बाप्पांचा दिवस आहे, बसू दे बाप्पांना आणि आपण मागच छान दिसतो. पण काय छोट्या मुलांचं कसं, एक गोष्ट धरली म्हणजे तीच गोष्ट धरतात. सेम सुद्धा तसंच झालं होतं. त्याला चॉकलेट वगैरे मला काही नको, तो चॉकलेट घेतही नव्हता. मला म्हणत होता का म्हणजे काउंट करायचं आणि परत ठेवून द्यायचं आणि पप्पांना म्हणायचं धरा तुम्हाला चॉकलेट, तुम्ही खा. तर म्हटलं शेवटी चॉकलेट साईडला ठेवून दिली आणि नंतर बघा बाहेरचं खूपच छान असं वातावरण झालं होतं. इकडे एवढा पाऊस नव्हता तळेगावला आणि तिथनं आम्ही जसं औंधमध्ये म्हणजे बाणेर वगैरे त्या साईडने निघालो होतो, तिथून बघा असं पाऊस होता आणि पूर्ण असं धुकं खूपच छान वातावरण बाहेरचं दिसत होतं, पावसाचं वातावरण दिसत होतं. आणि इथून बघा व्हिडिओ मी असे शूट करत चालली होती औंध गावामध्ये पोहोचण्या अगोदरच. बघा, आणि पोलिसांच्या गाड्या का दिसल्या, मी असं विचार करतच होती की हे तर पोलिसांच्या गाड्या का आहेत. तर 80 तेवढ्यात म्हणले बघ शरद पवार तुला दिसले का. त्या गाडीमध्ये शरद पवार होते पण मला काही दिसले नाही. पण मी व्हिडिओ काढत होती तर तो एक प्रश्न पडला होता की इथे पोलिसांच्याच गाड्या का थांबल्यात, पण तिथं शरद पवार थांबले होते पण बघायला काही भेटले नाही. आणि तिथून बघा मग आम्ही निघालो औंधमध्ये आणि इथे बघा आता गणपती बसणार म्हटलं झांजपथक हे असणारच. मग इथं मित्रमंडळांचं झांजपथक आहे आणि त्यांची चालली असेल तयारी, तर ते पण मी काही व्हिडिओमध्ये शूट केले. आणि खरंच सांगू, गणपती म्हटलं की सगळीकडं असं तयारी वगैरे जल्लोष असतोच, तसा खूप छान असा जल्लोष मला बघायला भेटला. आणि खरंच सांगू, प्रत्येक जण खूप तयारी करत असतो, गणपती बाप्पांची एक आतुरतेने वाट पाहत असतो. तसं तुम्ही पण सगळे वाट पाहतच असतील ना, कारण गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत सुद्धा प्रत्येकाच्या घरी गणपती बसवतात, कारण गणपती म्हणलं की एक मोठा सणच असतो आणि गौराया म्हणलं की त्याच्यापेक्षा अजूनच मोठा सण असतो. बघा आता आम्ही घरी आलो आणि खूप छान अशी रांगोळी वगैरे काढली होती आणि औक्षण वगैरे केलं आणि जे आता गणपतीच्या अंगावरून असं म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाची वेगवेगळी काही पद्धत असते, तुकडावर असं उतरून टाकतात, तसं सेम केलं. आणि मग नंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि थोड्या वेळ बसलो. त्याच्यानंतर बघा गणपतीची पुन्हा तयारी करायला सुरुवात केली आणि खूप छान असं आईने सुद्धा भरपूर अशी तयारी करून ठेवली होती, कारण त्यांना ऑफिसला जावं लागतं. हे आईला सुद्धा माहिती आहे की इथला गणपती बसवलं की लगेच तिकडं जातात, कारण कामावरती सुट्टी नव्हती त्यांना, मेन म्हणजे कामावरती सुट्टी नव्हती आणि ऑफिसचा सुद्धा गणपती बसवायचा असतो. मग इकडून तिकडं जायचं आणि मग ते खूपच गडबड सुद्धा होते. मग बऱ्यापैकी आईने बरंच काही आवरून ठेवलं होतं. आणि इथे बघा आईसला सापडलं काय, खोबरं किसायचं, खोबरं खवायचं, मोदक खायचे ना, मोदक त्याच्यासाठी खोबरं तो करतो का मोदक. इथे बघा अंशला आता नवीन वस्तू सापडली. आता तो त्याच्यासोबत खेळत त्याचा चालला होता. तोपर्यंत अंशच्या पप्पांनी इथं सगळे गणपती बाप्पाची ज्वेलरी अलंकार घालायला सुरुवात केली. त्यांचं चाललं होतं अलंकार वगैरे सगळं घालणं आणि मी त्यांचं शूट करत होते, कारण हे सगळं तेच करतात प्रत्येक वेळेस. म्हणजे गणपती बाप्पांचं खूप मनापासून अंशच्या पप्पा करतात आणि महादेवाचं एक गणपती बाप्पांचं एक खूप छान असं त्यांना आवड आहे. आणि खरं सांगू, त्यांना खूप छान असे डेकोरेशनसुद्धा बनवता येतात. जसं की मी तुम्हाला पाठीमागच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटलं सुद्धा असेल की मी त्यांनी एक छोटंसं असं सिम्पल त्यांनी गणपती बाप्पाचं डेकोरेशन बनवलं होतं स्टोअरसाठी, म्हणजे त्यांच्या ऑफिससाठी. आणि सेम ते आत्ता मोठं असं त्यांनी बनवलेलं आहे डेकोरेशनचं, खूप छान असं त्यांनी बनवलेलं आहे. पहिलं आम्ही इथं होतो तर ते इथेच एवढ्या मोठ्या हॉलमध्ये ते पूर्ण तेवढं गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायचं, पण आता इथं एवढं नसतो. त्यामुळं मग आणि तिथं रेंटने राहतो तर तिथं मग बनवत नाही, तिथं गणपती बसवत नाही, कारण मग इथं येतो गणपती बसवायला. आणि मग ते काय करतात, इथे
एवढं गणपती बसवायला लांब पडतं ना यायला, म्हणजे इथं राहायला सुद्धा, कारण ऑफिस असतं त्यामुळं. आता स्कूलसुद्धा असतं, मग जास्त दिवस राहता सुद्धा येत नाही. त्यामुळं मग ते स्टोअरमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये रिलायन्समध्ये आहेत ते, तर तिथं ऑफिसमध्ये खूप छान असं डेकोरेशन वगैरे करतात. तर मी तो ब्लॉग तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये जाईल त्या टायमिंगला नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला दाखवेल की किती छान प्रकारे त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आज मला वेळ एवढा भेटेल नाही भेटेल माहीत नाही, की मी ऑफिसला जाते की नाही जात, कारण घरीसुद्धा तिकडं भरपूर कामं पडलेली आहेत. तर जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जाणार आहे. आणि भरपूर सारे असे कामं पण पेंडिंग आहेत, म्हणजे ब्लॉगसुद्धा भरपूर सारे एडिट करायचे पेंडिंग आहेत. तर इथे बघा गणपती बाप्पाची खूप छान अशी त्यांनी तयारी करून घेतली. खूप छान असे अलंकार वगैरे गणपती बाप्पाला घातलं. आणि खरं सांगू खूप छान ती कमळाचं जे फूल होतं ते खूप आकर्षक होतं, खूप छान. आणि किती छान गणपती बाप्पा दिसत होते. गणपती बाप्पांना साधं सिंपल जरी ठेवलं तरी ते छान दिसतात, जरी त्यांना भरपूर सारे अलंकार घातले तरी ते छानच दिसतात. बाप्पा आहेतच तसे. इथे बघा अंशला सुपारीवरती हळदी कुंकू वगैरे त्याला वाहून पाया वगैरे पडायला सांगितलं आणि खूप छान त्याने असं पाया वगैरे पडून घेतलं. आणि त्याच्यानंतर ना बघा मी तो ब्लॉगमध्ये ह्यामध्ये व्हिडिओ आहे की नाही हे मी एवढं पाहिलं नाही, पण ह्यामध्ये बघा ती जी सुपारी आहे ती सुपारी खूपच अशा आकर्षक आहे. तर त्याला ती एवढी आवडली की त्याने पूजा केली आणि त्याच्यानंतर ती हातातच घेऊन ठेवली. म्हणलं आता हा जो बाप्पा आहे हा मी बाप्पा घेऊन जाणार. आई म्हणलं बाळा त्याची तू पूजा केली, ती पूजा केलेला बाप्पा परत ठेवून दे. मग हळूच त्याने नंतर पुन्हा ठेवून दिला. आणि असं आहे बघा अंशचं. खूप छान त्याने अशी पूजा वगैरे केली, स्वतःच्या छानी पाया वगैरे पडून गेले. बाप्पा सगळ्यांना सुखी ठेवू असं त्याच्या तोंडातून शब्द उमटला. आणि खरं सांगू खूपच आनंद झाला, कारण न सांगता मुलाच्या तोंडातून जो शब्द उमटला त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. आणि इथे बघा खूप छान अशी पूजा वगैरे सगळ्यांची झाली आणि खूप छान असा आनंद सगळीकडं आणि खूपच छान वातावरण सुद्धा झालं होतं. आणि खरं सांगू खूप छान वाटत सुद्धा होतं. इथे बघा मग अंश चौपाने त्याला एक छोटासा म्हणजे कुंकवाचा नाव म्हटला. त्याचं म्हणणं होतं की मला कुंकू लावा, कारण सकाळी येताना एवढी गडबड झाली की स्वामींच्या पाया पडायचंच विसरून गेला. त्यामुळे मग इथं म्हणत होता पप्पा मला एक गंध लावा, म्हणून त्याने एक गंध लावून घेतला त्याला. आणि इथे बघा घंटी घेऊन त्याने वाजून बाप्पाला म्हणत होता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर सगळे आम्ही हसायला लागलो. बाळा बाप्पा तर घरी आले. मग त्याच्यानंतर बघा आरती करायची म्हणून सुरुवात करणारच होते. त्यानंतर बघा इथे अंशचं चाललं होतं बाप्पा संग बोलणं आणि त्यानंतर बघा आम्ही आरती करायला घेतली. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जास्त मी बघायला भेटणार नाही, कारण मीच व्हिडिओ शूट करत होते, म्हणून माझे ब्लॉग एवढं कोण शूट करणार नाही म्हणून मी शूट करत होते. म्हटलं चला बाप्पाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावं की कशा प्रकारे आम्ही आरती वगैरे करतो. इथे बघा साधी सिंपल आम्ही आरती केली होती. आणि आता तुम्हाला बॅकग्राऊंडचा आवाज एवढा तुम्हाला भेटणार नाही, कारण मोबाईलवरती सुद्धा आरती लावली होती ना आम्ही सुद्धा बोलत होतो. खूप छान अशी आरती वगैरे झाली, गणपती बाप्पाची आरती झाली. आणि खरं सांगू एक मन प्रसन्न होतं गणपती बाप्पापाशी. आणि आम्ही जो गणपती बसवतो दगडूशेठ गणपती बसवतो, जसा अंश राहिला होता माझे आणि तेव्हापासून जो दगडूशेठच गणपती बसवतो. आणि खरं सांगू खूप छान वाटतं गणपती बसवणं, आनंद. कारण ज्या वर्षी अंश पण राहिला होता त्या वर्षी सुद्धा आम्ही गणपती नव्हता बुडवला. नंतर अंश झाल्यानंतर आम्ही असे दोन्ही गणपती विसर्जन केले होते. तुम्ही पण असंच करता का कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यावेळेस प्रेग्नेंट वगैरे असतं त्यावेळेस टायमाला सुद्धा गणपती बुडवतात. काही जण ब्राह्मणाला विचारून बुडवतात, काही जण नाही बुडवत, पण आम्ही नव्हता बुडवला. मग तेव्हापासून आम्ही हा दगडूशेठच गणपती बसवतो. ज्या वर्षी आम्ही गणपती बसवला आणि त्याच वर्षी मी पण प्रेग्नेंट राहिली. मग नंतर ठरवलं की आता दरवर्षी आपण दगडूशेठच बसवायचं. मग आता आम्ही दरवर्षी दगडूशेठच गणपती बसवतो. आणि खरं सांगू दगडूशेठ गणपती नाही असे भरपूर गणपती भेटतात आपल्याला. आपण म्हणजे बसू शकतो कोणता सुद्धा गणपती, पण ज्याची त्याची प्रत्येकाची पद्धत असते. काही जण आवडीने बसवतात, बाल गणेश वगैरे तसं सुद्धा बसवतात. तर खूप छान असे गणपतीचे प्रकार आहेत, म्हणजे चेहऱ्यांमध्ये वगैरे भरपूर सारे. तर खरं सांगू खूप छान असा आनंदसुद्धा मिळतो बाप्पापाशी आणि मला सुद्धा खूप छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे बघा खूप छान अशा आमची आरती वगैरे चालली होती. आरती झाली आणि नंतर आम्ही थोड्या वेळ बसलो, गप्पा गोष्टी वगैरे चाललं होतं, नैवेद्य वगैरे दाखवला आणि आम्ही असं गप्पा मारत वगैरे बसलो होतो. खूप वेळ बसलो, अर्धा एक तास तरी बसलो असेल, कारण पुन्हा आम्हाला जायचं होतं औंधला. तर त्याच्या अगोदर म्हटलं चला तुमच्यासोबत एक छान असं गणपती बाप्पाचा व्हिडिओ शेअर करावात की कशा प्रकारे डेकोरेशन वगैरे केलेलं होतं, पूजा वगैरे कशी झाली.
आणि खूप छान असा प्रसाद पण केला. आता ह्या वर्षी आत्ता तर सध्या जे विकतचे पेढे आहेत त्याचाच प्रसाद केलेला आहे. ज्यावेळेस मी मोदक वगैरे बनवेल त्यावेळेस मी तुम्हाला रेसिपी नक्की शेअर करेल. इथे बघा अनिशच्या पप्पांचं आणि अनिशची थोडीशी मस्ती चालली होती. काही चाललं होतं, मोबाईलमध्ये बघतो, टी व्हीमध्ये बघतो, तसं बोलतो आणि तसं चालतो काय तर ते सांगत होतं. आईचं चाललं होतं पेपर वाचणं. त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळ बसलो आणि म्हटलं चला आता आपण निघूयात. जाण्या अगोदर पुन्हा एकदा बाप्पाचं व्हिडिओ काढून घेतला. खरं सांगू येताना येऊच वाटत नव्हतं बाप्पापासून, पण काय करणार, यावं तर लागणार. मग इथे बघा आजीच्या पाया पडला अंश आणि आम्ही निघालो पुन्हा घरी जाण्यासाठी. इथे जात असतानाच आईचं बघा, आईला म्हणलं आई इकडे बघा. आई म्हणत होती मोबाईलमध्ये साडीचा कलर असा का वेगळा दिसतोय, कारण कॅमेराचे काही कलर वगैरे असतात त्यामुळे सुद्धा थोडासा काही कलर्स वगैरे डिफरन्समध्ये दिसतात. तर बघा असा होता आजचा आमचा दिवस. खूप छान अशी गणपतीची पूजा वगैरे केली आणि मग त्याच्यानंतर आरती वगैरे झाली आणि मग आम्ही निघालो इकडे तळेगावला येण्यासाठी, कारण त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा गणपती बसवायचा होता त्यांना. आणि इथे सुद्धा म्हणजे आमच्या इथं म्हणजे त्यांचं कसं इथं ऑफिस आहे आणि इथं सगळं जावं लागतं. इमर्जन्सी वगैरे काही जरी झालं तर यावं लागतं, म्हणजे नाही का असं. आणि आमचं स्कूल पण आहे त्यामुळे मग लगेच आम्हाला यावं लागलं. जास्त वेळ म्हणजे तिथं थांबता पण नाही आलं. गणपती बसवला. दरवर्षी आमचं असंच असतं, गणपती बसवायचा आणि लगेच निघायचा. कारण मग त्या ऑफिसमध्ये सुद्धा खूप मोठं डेकोरेशन वगैरे त्यांनी केलेलं आहे. खूप मोठा असं गणपती बसवत होते सुद्धा. तिथला सुद्धा नक्की मी तो ब्लॉग बनवेलच तुमच्यासोबत शेअर सुद्धा करेन. आणि मग तिथून मग आलो आणि लगेचच ते ऑफिसला पण गेले. आयुषला घेऊन गेलेले आहेत आणि मग मला इथं घरी सोडलं, कारण भरपूर कामं होती. जसं की हरताळकेची पूजा दाखवलं. सकाळी फक्त म्हणजे पूजा थोडंसं मांडून वगैरे सगळं व्यवस्थित करून गेले, पण सगळं साफ वगैरे करायचं ठेवलंच होतं. घरातलं व्यवस्थित म्हणजे रात्रीचे बघा, रात्रीची सुद्धा भरपूर अशी कामं राहिलेली होती माझी. भांडी वगैरे थोडीशी जेवलेलीची भांडी वगैरे तशीच राहिली होती. ती पूजा व्यवस्थित मांडून नव्हती ठेवलं, सगळं ते म्हणजे तसंच ठेवलं होतं. फक्त पूजा साईडला करून ठेवली होती. जे आपण चौरंग मांडला होता तो थोडासा सरकवून ठेवला आणि म्हटलं आल्यानंतर करता येईल, कारण सकाळची खूप गडबड झाली होती, कारण त्यांना सुट्टी नव्हती. त्यांना तर कामावर जायचं होतं, ऑफिसमध्ये जायचं होतं. म्हणून म्हटलं तर चला जाऊया. ना आईचं सुद्धा सारखा फोन येत होता की लवकर या म्हणून मग सकाळी काय केलं, आवरलं सगळं आणि तसंच ठेवलं होतं. बाकीची भरपूर कामं तसेच ठेवली आणि मग पहिलं तिकडं गेलो. रात्रीच त्यांनी कामावरून येताना गणपती घेऊन आले होते. ऑफिसचा गणपती हा गणपती सोबतच घेतला. दरवर्षी तसंच करतो, तिथला गणपती हा गणपती सोबत घेतो. ऑफिसचा गणपती ऑफिसमध्ये नेऊन ठेवतो आणि घरचा गणपती घरी घेऊन येतात. तोंड बांधून वगैरे आणि तुम्ही त्याचे व्हिडिओ काय काढलेच नाही. सकाळी पण एवढं काही गणपतीला असं पुढच्या सीटवर मांडून व्यवस्थित आम्ही घेऊन गेलो. मस्त पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर मग आम्ही अर्धा तास तरी बसलो असेल आणि मग नंतर ना तिथून निघालो आम्ही इकडे यायला का निघालो, कारण आज त्यांचं ऑफिस सुद्धा आहे आणि त्यांना सुट्ट्या सुद्धा नाही आहेत, कामावर पण जायचे. आणि आता तुम्हाला बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल, कारण आता गणपती वगैरे येत आहेत, तर प्रत्येकजण पूजा वगैरे करत येतं, गाणी वगैरे लावतात, त्यामुळे तो साऊंड येतोय. आणि अशी झाली आमची गणपतीची खूप छान पूजा. तुम्ही कशी करता कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्त माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला नाही भेटणार, कारण हे त्यांनी सगळं केलं होतं ना, मग मी त्यांचेच सगळे व्हिडिओ काढलेले आहेत, माझे जास्त काढलेले नाहीत आणि मला काढायला तेवढा वेळसुद्धा भेटला नाही. आणि चला तर मग इथेच मी हा ब्लॉग आता एंड करते आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा वाटला माझा व्हिडिओ ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मजेत राहा, हसत राहा आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.